सध्या करमाळामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक होतात. याच पार्श्वभूमीवर सध्या आपण पाहतो की करमाळा तालुक्यातील मांजरगावचे जे ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. यांच्या माध्यमातून प्रशासनाला एक निवडणुकीवर बहिष्काराचं जे आहे ते निवेदन दिलेलं आहे. आपल्याबरोबर ग्रामस्थ आहेत, नेमकं जाणून घेऊया. काय सांगाल, काय मागणी, कशामुळे निवेदन दिलंय? हे निवेदन देण्यामागचं आणि आमची ग्रामस्थांची संपूर्ण एक मागणी. काय झालंय, दोन गावं जोडणारा महत्वाचा रस्ता म्हणजे पश्चिम भागाला जोडणारा रस्ता, जिल्ह्याला जोडणारा रस्ता, थोडक्यात म्हणलं तर काही अडचण नाही. त्यात बरीच गावं आहेत, सोगाव, वाशिंबी, उंबरड, त्या सगळ्याच गावांना ऊस वाहतुकीसाठी लागणारा पण मूळ रस्ता जो कोर्टी मांजरगाव रस्ता हा आज नाही तर बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. म्हणजे त्याची मंजुरी ती सगळं होतं, कागदोपत्री होतं, पण ते काम होत नाही आणि झालेलंच नाही. तसंच आमच्या गावातील समजा जे आज आमचं गाव जर शिक्षित झालं असेल तर ते राजुरीच्या शाळेमुळे झालं. म्हणजे पहिलं विद्यालय राजुरी शाळेला जातील सगळी माणसं, पण गावाला रस्ता नाही त्या गावाला जाण्यासाठी. त्यामुळं पोरांना त्या शाळेत न लावता सगळ्या पालकांना खिशातनं पैसे देऊन पोरं बसने प्रायव्हेट गाड्या करून शाळेत लावावं लागतात दुसऱ्या ठिकाणी. ह्या ग्रामस्थांच्या मागण्यासाठी खरं तर माणसांना आधीच म्हणजे लवकर उशीर झाला आता. पण ही गोष्टी आधीच करायला पाहिजे होत्या. आता ही मंजुरी काम आहेत सगळी, प्रत्येक कामाला शासनाने पैसे दिलेले आहेत, पण ती कामं होत नाहीत. फक्त प्रशासक म्हणजे पुढारी येणार आणि ते गप्पा हाणणार थोड्या वेळ, त्याच्या गप्पा आपण ऐकायच्या आणि सोडून द्यायचा विषय. अशा रोटेशनला सगळं गाव गदरून गेलेले आणि मग सगळ्या गावांनी निर्णय घेतला की बा असं नाही, तर कुठलाही पक्षपात न करता कुणाच्या विरोधात न जाता आपण वैयक्तिक निर्णय घेतला गावाने, सगळ्या गावानं मारुतीच्या मंदिरासमोर गुलाल उचलून की जोपर्यंत हे 3 रस्ते पूर्ण होत नाहीत, हे 3 रस्ते म्हणजे आम्हाला नदी जवळच आहे, नदीला जाणारा रस्ता जुनं उंदरगाव, मांजरगाव ते जुनं उंदरगाव, अख्खं गाव बाग आहे ते पण रस्ता नाही. दुसरी गोष्ट, राजूरला पोरणा शाळेचा रस्ता आहे तरी तिथे रस्ता नाही. तिसरी गोष्ट, ऊस वाहतूक करणं जो रस्ता लागतो तो रस्ता नाही. ह्या सगळ्या रस्त्यांवर एकमेव मार्ग आहे प्रशासनाला जाग कसं करायचं. मग आमच्या गावातल्या सगळ्याच्या उपस्थित सगळ्या नागरिकांनी ठराव घेतला की बाबा असं नाही करायचं आणि सगळ्यांनी मारुतीच्या मंदिरासमोर गुलाल उचलून शपथ घेतली की जोपर्यंत माझी गाडी त्या रस्त्यावर जात नाही, नुसतं कामाचं आश्वासन नाही, आज उद्या कुणी पुढे येईल आणि तो गटकीभर गप्पा म्हणून जाईल, मी लगेच चालू करतो, मी आताच करतो, मी असंच करणार आहे, काही सांगा कुणी, पण कुणाचंही आश्वासन न म्हणजे त्यांचा आपला विरोध पण नाही, त्यांच्यासाठी आम्ही केलंच नाही. आमची अडचण आम्हाला समजती, आमच्या अडचणीसाठी आम्ही हा प्रस्ताव सादर केलाय आणि ह्या प्रस्ताव आमचं गाव अख्खं ठाम आहे, अगदी व्यवस्थितपणे, ह्यात कुठेही कोणाचा बदल होणार नाही, हे प्रश्न आहे. नक्कीच पाहतोय की अजून देखील ग्रामस्थ आहे. काय सांगाल, हा निर्णय घेतलाय कशा पद्धतीने, म्हणजे याला संपूर्ण ग्रामस्थांचा पाठिंबा आहे का? ग्रामसभा वगैरे काय विशेष बोलावली ते का? सर्व ग्रामस्थ एकत्र मारुतीच्या मंदिरापाशी आम्ही एकत्र जमलो होतो. सर्व ग्रामस्थांचं एकमत झालंय, मांजरगाव ते कोर्टी रस्ता मंजूर आहे, त्याला निधी पडलेला आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या दिरंगाईमुळे 1 महिना काम करायचं, 2 महिने ठेवायचं, 3 महिने ठेवायचं, परत तक्रार केली की पुन्हा करायचं. आज आम्ही त्याच्यामुळे बहिष्काराचं शस्त्र काढलेलं आहे. जोपर्यंत त्या रस्त्याचं काम चालू होत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम राहील, मतदान करणार नाही कुठलाच ग्रामस्थ. सर्व ग्रामस्थांचा रस्ता पाठिंबा. कुठला? कोर्टी ते मांजरगाव. कोर्टी ते मांजरगाव साधारण किती किलोमीटरचा रस्ता असेल? 8 किलोमीटरचा रस्ता आहे. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते कोर्टी ते मांजरगाव या रस्त्याचं काम जे आहे ते मंजूर असून देखील पूर्ण नसल्यामुळं ते जे आहे ते ग्रामस्थांनी त्या रस्त्यामुळं त्यांचे रुग्णांसाठी असतील तसेच विद्यार्थ्यांसाठी मोठे हाल होत असल्यामुळं अखेर या ग्रामस्थांनी या त्रासाला वैतागून जे आहे ते संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येत त्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला असून या संदर्भात त्यांनी आज प्रशासनाला देखील निवेदन दिलेलं आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.